सगळ्या महामानवांना अभिवादन आणि सगळ्यांना सस्नेह जय भीम. मी मार्गदर्शक पण नाही आहे आणि मी सल्लागार पण नाही आहे आणि मी इथे मार्गदर्शन करण्यासाठी उभी पण नाही आहे. कारण मला असं वाटतं की 37 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करून निवृत्त झाल्यानंतर मी तुमच्यापैकी एक म्हणून मी आज इथल्या बैठकीसाठी उपस्थित आहे. आणि ही माझी भूमिका भास्कर भोजने सर, डॉक्टर मनोज निकाळजे, मना कांबळे सर ह्या सगळ्यांना त्याच्यामध्ये माहिती आहे की फुले आंबेडकरी विद्वत सभेचा मी एक भाग तुमच्या सगळ्यांची सहकारी म्हणूनच त्याच्यामध्ये उपस्थित आहे. आणि पुण्याला जेव्हा आत्ता नव्याने 2021मध्ये पुनर्बांधणी करायला आपण सुरुवात केली फुले आंबेडकरी विद्वत सभेची, त्या पुण्यात झालेल्या पहिल्या मीटिंगला आपल्यापैकी कोण कोण उपस्थित होतं? बरेच जण इथे असलेले उपस्थित होते. आणि त्यावेळेला ही आपली एक चर्चा मला आठवते अशी झाली होती की फुले आंबेडकरी विद्वत सभेची 3 किंवा 4 कामं, म्हणजे फुले आंबेडकरी विद्वत सभेची आपण भूमिका कशी बघतो याच्यात आपण 3 किंवा 4 कामांची त्यावेळेला चर्चा केली होती. त्याच्यातला आर्थिक मुद्दा मी सध्या बाजूला ठेवते. तो आर्थिक मुद्दा महत्त्वाचा आहे हे मला मान्य आहे, पण त्याची पुरेशी चर्चा झालेली आहे, त्यामुळे मी त्याच्याकडे आत्ता वळत नाही. माझ्या दृष्टीने फुले कुठलाही पक्ष जर जोमाने वाढायचा असेल आणि पक्षाने इथल्या जनमानसावरती प्रभाव पाडायचा असेल, इथल्या मीडियावरती प्रभाव पाडायचा असेल आणि स्वतःचं एक अस्तित्व आणि स्वतःची दृश्यमानता वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये जशी एक ग्राउंड लेवलला काम करणारी, पक्षाला कमिटेड असणारी, पक्षाला बांधिलकी असणारी, धाडस असणारी, वैचारिक स्पष्टता असणारी कार्यकर्त्यांची फळी जशी ग्राउंड लेवलपासून राज्य कार्यकारिणीपर्यंत लागते, तसंच कुठल्याही पक्षाला दिशा देण्याचं एक महत्त्वाचं काम इथल्या सुशिक्षित, बुद्धिजीवी, स्वतंत्र विचार करू शकणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या कोणावरतीही स्वावलंबन नसणाऱ्या मध्यमवर्गीय कार्यकर्त्यांकडनं आणि विचारवंतांकडनं होतं. हे आपण सगळ्या पक्षांचा राजकीय इतिहास पाहिला तर त्याच्यामध्ये घडलेला आहे. म्हणजे अगदी स्वातंत्र्य चळवळीपासून तुम्ही काँग्रेसकडे बघितलं, स्वातंत्र्यानंतर तुम्ही काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे महाराष्ट्रातले किंवा अगदी मनसेसारखा सुद्धा महाराष्ट्रातला पक्ष घेतला तर तुमच्या लक्षात येतं की फोरफ्रंटवर येऊन बांधणारे, संघटनात्मक बांधणी करणारे, ग्राउंडवरती झगडा करणारे, लढणारे, मोर्चा काढणारे, प्रशासनावरती किंवा इथल्या समाजावरती एक अंकुश म्हणून काम करणारी जी फळी असतात त्यांच्या विचारांना दिशा देणं आणि त्यांना ग्राउंडवरती लढण्याकरता एक खाद्य पुरवणं, त्यांच्या हातात काही फॅक्ट्स देणं, हे काम हा तिथला एक प्रत्येक पक्षातला एक बुद्धिजीवी वर्ग करत असतो. मग ते दरवेळेला काही शिक्षक आणि प्राध्यापकच असतात असं नाही, तर अगदी तर ते वेगवेगळे वैचारिक पातळीवरती काम करणारे अनेक लोक असतात. त्यांची मी नावं आता सगळ्यांची घेत नाही, पण तुम्ही पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल. म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस डोळ्यासमोर आणलं, मनसे डोळ्यासमोर आणलं, शिवसेना डोळ्यासमोर आणली, काँग्रेस डोळ्यासमोर असली तरी प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांच्या पक्षाच्या वतीने मांडणी करणारे, स्पोक्सपर्सन म्हणून जाणारे, फेसबुकवरती लिहिणारे, त्या पक्षाचा जाहीरनामा लिहिणारे, ही सगळी लोक ही कुठल्या तरी एका वैचारिक क्षेत्रामध्ये किंवा बुद्धिजीवी क्षेत्रामध्ये काम करणारी असतात. ती डॉक्टर्स असतात, ती वकील असतात, ते प्राध्यापक असतात, ते पत्रकार क्षेत्रामध्ये काम करणारे असतात किंवा त्यांच्या स्वतंत्र पद्धतीने त्यांच्या NGO चालवणारे असतात. पण ह्या सगळ्यांनी कुठल्या तरी एका विषयामध्ये त्यांचा अभ्यास असतो, चिंतन असतं, सतत समाजामध्ये जे काही घडतात त्याचं ते विश्लेषण करत असतात आणि ते विश्लेषण त्यांच्या पक्षाच्या एका वैचारिक चौकटीमध्ये ते आपल्यासमोर मांडत असतात आणि त्या मांडणीवरती आधारित पक्षाच्या पुढच्या भूमिका ठरतात. काय नॅरेटिव्ह आपल्याला लोकांच्या मध्ये न्यायचं आहे ते त्याच्यामध्ये ठरतं. घडणाऱ्या घटनांवरती कोण काय कशा पद्धतीने व्यक्त होत आहे ह्याचा संदेश आपल्या लोकांना मिळत असतो. हे आपण सगळं पुण्याच्या बैठकीमध्ये बोललो होतो. त्यामुळे पक्षाला, संपूर्ण पक्ष यंत्रणेला वरपासून खालपर्यंत वैचारिक दिशा देणारी एक फळी जेव्हा पक्षातल्या कार्यकर्त्यांची उभी राहील तेव्हा आपोआप कार्यकर्त्यांना समजेल की आपल्याला जेव्हा काही गोंधळ असेल तेव्हा कोणाला बोलवायचं. स्थानिक भागात
पातळीवरती जेव्हा कार्यकर्त्यांना काही बैठका घ्यायच्या असतील तेव्हा कोणाची व्याख्यानं ठेवायची, कोणाचं वाचायचं, आपली मतं मांडताना काय भाषा वापरली गेली पाहिजे, कुठले कळीचे शब्द त्याच्यामध्ये आले पाहिजेत आणि त्या विश्लेषणाची दिशा काय असली पाहिजे हे लोकांना मिळेल. लोकांना भाषणं करताना आपण खूपदा म्हणतो की राजकीय कार्यकर्ते बाळासाहेबांनी हे केलं ते केलं त्याच्या पलीकडे सरकतच नाही, त्यांच्या असलेल्या आत्ता घटनांवरती काही कॉमेंट्रीच नसते. अरे प्रत्येक कार्यकर्त्याची ही नाही आहे विश्लेषण करण्याची क्षमता, प्रत्येक कार्यकर्त्याचं हे वाचन पण नाही आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला बातम्यांचा अन्वयार्थ कसा लावायचा किंवा रिडिंग बिटवीन द लाईन कसं करायचं हे नाही कळत, पण ते कळणारे आपण आहोत. आणि आपल्याला जर ते कळत असेल तर आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या पर्यंत ते पोहोचवणं हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे.